जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चंद्रपूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळेल। चंद्रपूर मनपा येथे MBBS अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, GNM, ANM अशा प्रकारच्या काही पोस्ट निघालेल्या आहेत। इथे सॅलरी रेंज चांगली असणार आहे। ह्या कॉन्ट्रॅक्ट बेस्ड पोस्ट आहेत आणि इथे एज लिमिट हे 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे असं सांगितलेलं आहे। तसेच तुम्हाला GNM यासाठी 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका, तुमचे GNM प्रमाणपत्र, गुणपत्रिका, महाराष्ट्र स्टेट नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अनुभव आणि जातीचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे। तसेच ANM साठी सुद्धा त्याच प्रकारचे इथे प्रमाणपत्र मागण्यात आलेले आहेत। उमेदवार कामावर रुजू होण्यापूर्वी त्याने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात करारनामा करून द्यावा लागणार आहे। तसेच पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज 26/3/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये नेऊन द्यायचे आहेत। ऑफिसचा ॲड्रेस या PDF मध्ये दिलेला आहे। तुम्हाला ऑफिशियल लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या, PDF व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचे आहेत। तुम्ही जर पोस्टाद्वारे अर्ज करणार असाल तर 26/3/2025 आधी ते अर्ज पोहोचतील अशी व्यवस्था करावी। तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तुम्ही जर रहिवासी असाल तर तुम्हाला तिथे प्राधान्य देण्यात येणार आहे। तुमची जी निवड होणार आहे त्यासाठीही क्वालिफाईंग एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणांच्या 50% अधिकतम गुण यानुसार तेथे गुणानुक्रम देण्यात येणार आहे आणि त्यानुसार तुमची निवड करण्यात येणार आहे। अर्ज करण्यासाठी किमान वय हे 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष असणार आहे। तसेच मागासवर्गीयांकरता 43 वर्षे राहील। निवृत्त कर्मचारी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी एज लिमिट वाढवून दिलेलं आहे। पात्र अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचा दिनांक चंद्रपूर मनपाच्या संकेतस्थळावर तसेच आरोग्य विभाग 3रा माळा, महानगरपालिका चंद्रपूर येथे उपलब्ध होण्याचा दिनांक आहे 4/4/2025। मुलाखतीकरिता किंवा निवड झालेल्या उमेदवारांना या कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारचे भ्रमणद्वारे संपर्क करण्यात येणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे असं सांगितलेलं आहे। आणि या पोस्टसाठी जो अर्ज आहे तो PDFच्या शेवटी अर्जाचा इथे नमुना दिलेला आहे। ही PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता।